सख्या चुलत्याने पुतण्याला यमसदनी का पाठवले? कारण ऐकूनच हादरून जाल. दारूचे व्यसन असणाऱ्या माणसामुळे घरातील प्रत्येक सदस्याला त्रास होत असतो. तो दारू पिऊन आला की घरातील आनंद संपतो. हसते खेळते घर क्षणामध्ये निराश होऊन जाते. त्याचे बरळणे व भांडण करणे कोणालाच नको असते. त्यामुळे काही वेळा घरातील सदस्य त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा भांडण जास्तच पेटते. व्यसनी माणूस समजणाऱ्या व व्यसनाला विरोध करणाऱ्यांच्या तो जीवावर उठतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशीच एक घटना घडली. दारू पिऊन घरात भांडण करू नका असे सांगणाऱ्या पुतण्याचा व्यसनी चुलत्याने खून केला. अनाथ पुतण्याचा जीव गेला तर त्याचा चुलता आता तुरुंगामध्ये गेला आहे. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चिखली तालुक्यातील हातनी गावामध्ये रामचंद्र मारुती जाधव हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना अजबराव आणि विनोद अशी दोन मुले आहेत. दोघेही विवाहित आहेत. या दोन मुलांपैकी अजबराव यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. तसेच त्यांच्या पत्नीचे निधन झाले असल्यामुळे त्यांचा मुलगा गोपाल हा एक मुलगी यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे गोपाल हा आजी आजोबांच्याकडे हातनी येथे राहू लागला. तर त्याची बहीण चिखली येथे आत्याकडे राहत होती. रामचंद्र जाधव यांचा लहान मुलगा विनोद हा गावामध्ये वेगळा राहत होता. मात्र त्याचे घरकुल बांधकाम सुरू असल्याने तो 7-8 महिन्यांपासून आई वडिलांकडे त्याच्या घरामध्ये राहत होता. विनोद दारू पिऊन नेहमीच पत्नीसोबत वादविवाद करत असे. तसेच तो गावामध्ये भांडखोर म्हणून प्रसिद्ध होता. नेहमीच घरी आल्यावर पत्नीसोबत वाद होत असल्याने त्याचे आई वडील आणि पुतण्या गोपाल कंटाळलेले होते. म्हणून ते नेहमी विनोदला वाद करू नको म्हणून समजावत होते. विनोदच्या स्वभावामध्ये मात्र फरक पडत नव्हता. बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान विनोद दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला शिवीगाळ करून मारझोड करू लागला. तेव्हा त्याचे वडील रामचंद्र नुकतेच जेवायला बसलेले होते. मात्र मुलाचा आणि सुनेचा वाद होत असल्याने ते जेवणाचे ताट सोडून मुलगा आणि सुनेचे भांडण सोडवायला धावले असता तुम्ही आमच्या भांडणामध्ये पडू नका असे सुनेने त्यांना सुनावले. मात्र आता सून भांडणामध्ये पडू नका म्हणत असल्याने ते बाजूला झाले. नेहमीची कटकट असल्याने गोपालने काकाला तुम्ही येथे वाद करू नका. तुमच्या वादामुळे विनाकारण गावामध्ये बदनामी होत आहे. वाद करायचा असेल तर या घरामध्ये राहू नका अशी तंबीज दिली. पुतण्या आपल्याला धमकावतो याचा विनोदला राग आल्याने तो चवताळला. आता चुलता आणि पुतण्याचे भांडण जुंपले. घरामध्ये भांडण झाल्याने रामचंद्र जाधव यांनी आपल्या चिखली येथील जावयाला सांगितल्यामुळे रात्रीच त्यांचे जावई हातनी येथे आले. त्यांनी विनोदसह सर्वांना समजावून सांगून भांडण सोडवले. त्यानंतर ते सासरे रामचंद्र यांना घेऊन चिखली येथे आपल्या घरी निघून गेले. घरामधील भांडण काही काळासाठी थांबलेले होते. मात्र गोपालच्या बोलण्याचा विनोदच्या मनावर खूप परिणाम झाला होता. आपल्या पुतण्या आपल्याला धमकावतो हेच त्याला सलत होते. त्याच्या मनामध्ये गोपालबद्दल राग खदखदू लागलेला होता. तो रागाने चरपडत होता. दरम्यान घरातील सर्व सदस्य जेवण करून झोपी गेले. गोपालही आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेला. खुनशी विनोदच्या मनामध्ये मात्र राग खदखदत होता. रात्री 10 वाजण्याची वेळ असावी. गोपाल आपल्या खोलीमध्ये पलंगावर झोपे गेलेला होता. विनोदने घरातील एक धारदार कुऱ्हाड हातात घेतली आणि तो दबक्या पावलाने गोपालच्या खोलीत गेला. तेव्हा गोपाल गाढ झोपेत होता. हे पाहताच विनोदने गोपालच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या मागच्या भागाने जोरदार प्रहार केला. गाढ झोपेतील गोपाळ किंकाळी ठोकत रक्ताच्या थराळ्यामध्ये कायमचा निद्रिस्त झाला. रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याच्या किंकाळीने घरातील लोकांना जाग आली होती. ते धावतच गोपालच्या खोलीकडे धावत आले. समोरचे दृश्य पाहून घरच्यांनी आक्रोश सुरू केला. कोणीतरी या घटनेची माहिती चिखली पोलीस स्टेशनला दिली. चिखलीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या हातनी गावामध्ये एकाने पुतण्याचा खून केल्याची खबर ड्युटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण यांना मिळाली. त्यांनी घटना त्वरित ठाणेदार गावंडे यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य पाहता
ठाणेदार गावंडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. हातणी गावातील रामचंद्र जाधव यांच्या घरासमोर गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ सील करून काही नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. जाधव यांच्या घरातील एका खोलीमध्ये गोपाल जाधव वय वर्ष 24 हा तरुण पलंगावर मृत अवस्थेमध्ये पडलेला होता. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता, तर डोक्यातून अजूनही रक्त ओघळत होते. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा आणि इतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून गोपालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. गोपालला निर्गुणपणे संपवणारा त्याचा काका विनोद जाधव मात्र फरार होण्यामध्ये यशस्वी झालेला होता. चिखली पोलीस स्टेशनच्या DB पथकाने संशयिताचा हातणी परिसरामध्ये रात्रीच्या अंधारात शोध घेण्यास सुरुवात केली. सर्व परिसर पिंजून काढल्यावर बॅटरीच्या उजेडामध्ये एका शेतात नुकतीच पावले उमटल्याचे पोलिसांना दिसले. त्या दिशेने सावध पावले टाकली असता संशयित आडोशाला लपून बसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. मृतक गोपालचे आजोबा रामचंद्र मारुती जाधव यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोप क्रमांक 60/26 कलम 103(1) 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये आरोपी विनोद जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शवविच्छेदन झाल्यावर मृतक गोपाल याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. घरामध्ये नेहमी वाद करणाऱ्या काकांना घरामध्ये वादविवाद करण्यास मज्जाव करणाऱ्या पुतण्याचा क्रूर काकाने कुऱ्हाडीने निर्गुण खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट होत आहे. या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नितीन चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय किटे, बीट अंमलदार पोलीस नाईक अनिल वाघ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, अमोल इंगळे, ज्ञानेश्वर शिंदे तसेच DB पथकाचे पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश धनदर, अजय इटावा, राहुल पायधन यांनी या घटनेचा तपास पूर्ण केला.